धनु राशीच्या लोकांसाठी 20 मार्च नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये 5 महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. यामध्ये ग्रहस्थितीचा प्रभाव, संभाव्य बदल आणि तुम्हाला घ्यायचे असलेले योग्य निर्णय याचा समावेश आहे. याची संपूर्ण माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1 आहे आर्थिक बदल आणि आव्हाने. गुढीपाडव्यानंतर ग्रहांच्या हालचालींमुळे धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे बदल जाणवतील. नवीन आर्थिक स्रोत आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. परंतु अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढणार आहेत. त्यामुळे खर्च करताना थोडा विचारपूर्वक खर्च करा, नाहीतर आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमच्या आर्थिक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा. जास्त मोठ्या आर्थिक व्यवहारांना टाळा आणि बचतीवर भर द्या, कारण आता केलेली बचत पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी पडणार आहे. नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करताना योग्य मार्गदर्शन घ्या, म्हणजे तुम्ही व्यवसायामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो चुकणार नाही आणि तुमचं नुकसान देखील होणार नाही. त्यामुळे योग्य अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. नंबर 2 आहे करिअरमधील प्रगती आणि जबाबदाऱ्या. या काळात करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे, पण त्यासोबतच जबाबदाऱ्या आणि आव्हानेही वाढतील. या काळात प्रगतीचे संकेत आहेत. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचे महत्त्व वाढेल आणि तुमचे महत्त्व लोकांना देखील कळेल. जर नोकरी बदलायचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. या काळात बदललेली नोकरी तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. व्यवसायात विस्तार आणि नवीन भागीदारीचे योग आहेत. व्यवसायातील विस्तार तुमच्या मित्रांच्याद्वारे होणार आहे. कामाच्या ताणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखा. त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या तब्येतीची काळजी घ्याल तरच तुम्ही पुढे जाऊन काम करू शकणार आहात. या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि शांततेने काम करा. नंबर 3 आहे नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यातील बदल. नातेसंबंधावर पौर्णिमेनंतर चांगला प्रभाव पडेल, परंतु काही जणांना आव्हानांनाही सामोरे जावे लागणार आहे. सकारात्मक बदल घडणार आहेत. कुटुंबातील वाद मिटतील आणि शांतता प्रस्थापित होईल. जोडप्यांसाठी ही वेळ रोमॅन्टिक आणि आनंददायक ठरणार आहे. काही वाद किंवा गैरसमजांमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. मित्रांशी किंवा जवळच्या लोकांशी संभाषण करताना समजून घेतल्याने नकारात्मक परिणाम टाळता येतील आणि तुमच्यामधील जे गैरसमज आहेत ते सुद्धा दूर होतील. त्यामुळे समजून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा. कुठल्याही प्रकारच्या अहंकाराला किंवा मतभेदांना प्राधान्य देऊ नका आणि कुणीही तुम्हाला काहीही सांगेल त्याचा अजिबात ऐकू नका. ऐकाल तर नुकसान तुमचंच होईल. नंबर 4 आहे वैचारिक स्थिरता आणि आत्मविश्वासात वाढ. पौर्णिमेचा प्रभाव धनु राशीच्या लोकांच्या मानसिक स्थितीवर चांगला परिणाम करेल. मन शांती आणि निर्णय क्षमता वाढणार आहे. तुम्हाला अधिक आत्मविश्वास जाणवेल, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. जुने प्रकल्प किंवा अधुरे कामे पूर्ण करण्यासाठी ही वेळ उपयुक्त आहे. त्यामुळे तुमचे अपूर्ण राहिलेले काम तुम्ही या काळात पूर्ण करू शकता. नवीन कल्पना आणि योजना आखू शकता. या काळात आखलेल्या योजना तुम्हाला यश मिळवून देणार आहेत. तुम्हाला नवीन कल्पना सुचतील ज्या भविष्यात यशस्वी ठरतील. कला, तंत्रज्ञान किंवा संशोधनाच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळेल. नंबर 5 आहे आरोग्याबाबत सावधानगिरी. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण पौर्णिमेनंतर काही शारीरिक किंवा मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. ताणतणावामुळे झोपेची समस्या होऊ शकते. जुन्या आरोग्याचे विकार जसे की सांधेदुखी, पचनाचे विकार किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या. नियमित व्यायाम, ध्यान आणि योग्य आहारावर भर द्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. मानसिक शांततेसाठी योग साधनेचा सराव करा. आता विशेष सल्ला. 20 मार्च नंतर धनु राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहस्थिती सकारात्मक आहे, परंतु योग्य निर्णय आणि संयमाने वागणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक, करिअर आणि वैयक्तिक जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळा. ही वेळ तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि प्रगतीची आहे. त्यामुळे चांगल्या संधींचा फायदा घ्या आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.